नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावर माहिती पाहणार आहोत. सध्या शासनाने तुम्हाला फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळखपत्र हे काढण्यासाठी बंधनकारक केले आहे. या ओळखपत्राद्वारे तुम्हाला पीक विमा किंवा किसान PM योजना या भविष्यात होणाऱ्या या योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. शेतकरी ओळखपत्राशिवाय कुठल्याही योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. तरी हा फॉर्म कुठे भरायचा, त्यानंतर हा फॉर्म काय आहे आणि याविषयी शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. तरी आपण या फॉर्मचा म्हणजेच फार्मर आय डीचा फॉर्म कसा भरायचा, यासाठी कागदपत्र काय लागणार आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, ह्या सर्व तुम्हाला याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आता शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण मोबाईल नंबर किंवा इतर काही कागदपत्रे आपण आधार क्रमांकाशी जोडतो, त्याचप्रमाणे आपल्या शेतीविषयक सर्व माहिती, त्यामध्ये 7/12 किंवा पिकांची माहिती किंवा तुमचा जमीन, त्यानंतर हवामान याविषयी सर्व नोंदी या आधार कार्डाशी जोडल्या जातात किंवा आधार कार्डाशी संलग्न करून त्याचा वेगळ्या प्रकारचा एक ID नंबर तयार केला जातो. म्हणजेच हा एक डिजिटल कृषी अभियानाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्व आपली माहिती, शेतीची माहिती ही सर्व ऑनलाईन केली जाते. त्याविषयी जे कार्ड आपण काढतो त्याला आपण शेतकरी ओळखपत्र असे म्हणतो. त्यामध्ये शेतकरी नोंदणी म्हणजे शेतकऱ्याचा आणि त्याच्या जमिनीचा संपूर्ण माहिती किंवा डेटाबेस हा त्या माहितीमध्ये नोंदवली जाते. तसा हा कृषी योजनामध्ये आणखी एक महत्त्वाचा सुधारणा करण्याचा एक प्रयत्न आहे आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हणले तर शेतकऱ्यांचे IDचा संपूर्ण डेटाबेस म्हणजे शेतकरी नोंदणी आहे. आता या शेतकरी IDची गरज का? या IDमुळे तुमचा पूर्ण माहिती, तुमच्या जमिनीची तुमची पूर्ण माहिती ही सरकारला होणार आहे. त्यामुळे सरकारला विविध योजना ज्या आहेत त्या तुम्हाला मिळण्यास म्हणजे सोपं जाणार आहे आणि तुमचं ज्याप्रमाणे सारखी KYC करावी लागते ती KYC करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जो काही भ्रष्टाचार आहे तो कमी होणे किंवा भ्रष्टाचारापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. आणि हे शेतकरी ID हा सर्व शेतकऱ्यांना घ्यावा लागेल. तो म्हणजेच सर्व जेवढे शेतकरी आहेत त्यांना हा शेतकरी ID घ्यावा लागेल. हे शेतकरी ID काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये किंवा CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला तिथे हे फार्मर ID काढावा लागेल किंवा शेतकरी ID काढावा लागेल. आणि यासाठी कागदपत्र जे काय लागणार आहेत त्यात प्रथम तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लागेल किंवा आधार कार्ड लागेल, त्यानंतर 7/12 लागेल, 8 लागेल, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक लागेल म्हणजे जो आधार कार्डाशी जोडलेला असेल आणि तुम्ही स्वतः तिथे फॉर्म भरताना उपस्थित असायला हवे. या IDचा तुम्हाला काय फायदा होईल? तर याचा फायदा असा आहे की तुम्हाला जी काय वारंवार सारखी KYC करावी लागणार नाही. त्यानंतर तुम्हाला लोन काढण्यासाठी किंवा डिजिटल लोन याच्यावरती मिळेल आणि लोन काढण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची कागदपत्रे लागणार नाहीत आणि तुम्हाला जे अनुदान मिळणार आहे ते मिळण्यासाठी तुम्हाला बँकेकडून योजना पारदर्शक होईल आणि कुठल्याही तुम्हाला अनुदानाचा लाभ उपलब्ध होण्यासाठी कागदपत्राशिवाय मिळेल.